नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रियामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. नागपूर उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे, जो की 1 किलोमीटरच्या रेंज पर्यंत फक्त शाळा विद्यार्थ्यांना निवड करता येत होती. पण आता मात्र नागपूर उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ही रेंज वाढून 3 किलोमीटर पर्यंत करण्यात आलेली आहे. सो याच्यासाठी तुम्हाला माहिती असेल, आरटीची फॉर्म भरण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर फॉर्म भरत असताना आता तुम्हाला 3 किलोमीटर पर्यंतच्या शाळा दिसतात का, ते पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आणि या निर्णयानंतर ही डेट अजून एक्सटेंड होऊ शकते का, त्याच्यानंतर ज्यांनी फॉर्म भरलेले होते ऑलरेडी त्यांना मग एडिट करायला संधी मिळेल का, या सगळ्यांबाबत अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, इतरांना पण शेअर नक्की करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. तत्पूर्वी सांगू इच्छितो की समुपदेशनची एक बॅच असते 49 रुपयाची, ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. इग्नाइट पाठशालावरती भरपूर सारे कोर्सेस आम्ही चालवत असतो, ज्यामध्ये नवोदयचे कोर्स आहे, स्कॉलरशिपचे कोर्सेस आहे, ऑलिम्पियाडचे कोर्सेस आहे, एनटीएस एमटीएस सैनिक स्कूल असेल, होमी बाबा मंथन आणि एनएमएम सारख्या एक्झाम असेल, त्यांचे गायडन्स आमची टीम तुम्हाला देत असते. युट्यूब तुम्ही चेक करत चला, त्यांचे डेमो लेक्चर पण बघत चला. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, तुम्ही जर आरटीच्या वेबसाईटला गेलात ना, तर वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल इथे डेट वाढवण्यात आलेली आहे. कधीपर्यंत आहे? 18 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली. सो विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्हाला इथे अजूनही फॉर्म भरता येणार आहे. हा जरा पहिला मुद्दा, डेट वाढवून दिलेली आहे. आता बघूया दुसरा मुद्दा. यामध्ये त्यांनी मात्र इथे काही अपडेट केलेलं नाही. जसं डेट मध्ये काय अपडेट केलेलं आहे, पण इथे जो मुद्दा आहे 4 नंबरचा, त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे काहीच अपडेट नाही आहे. 26-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. हा मुद्दा मात्र एडिट झालेला नाही, तो ऍज इट इज आहे. का बरं आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर वेबसाईटला गेलात तर वेबसाईटला आता जाऊन मी चेक केलं तर 1 किलोमीटरच्या रेंज मधल्या इथे तोच ऑप्शन तुम्हाला दिसतोय. अजून इथे सुद्धा ऑप्शन मध्ये बदल करण्यात आलेला नाहीये. 1 किलोमीटर 3 किलोमीटर पर्यंतचा असा काही बदल आता मी जे जस्ट व्हिडिओ घेण्याच्या अगोदर बघितलं, तर काही अपडेट नाही. तुम्हाला मी लिंकवर पण घेऊन जातो. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही. बघा, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पुन्हा संधी मिळणार का, तर मी चेक करून बघितलं यावरती, त्यांना अजून तरी संधी किंवा असा ऑप्शन एडिटिंगचा ओपन झालेला नाहीये. ज्यांनी फॉर्म भरलाय, सबमिट केलाय, त्यांना काहीच ऑप्शन नाहीये. शिक्षण विभागाचं काही परिपत्रक आलेलं आहे का या संदर्भात? अजून तरी त्यांच्या वेबसाईटला पण असं काही परिपत्रक आलेलं नाही. नंतर फॉर्म भरताना 3 किलोमीटरच्या पर्यंत शाळा दिसताय का, तर त्याही दिसत नाहीये. आता इथे मुद्दा तुम्हाला जो सांगायचा मला, त्या संदर्भात बघा, न्यूजपेपरला पण बातमी आलेली होती की त्या बातमीत त्यांनी सांगितलंय 1 किलोमीटरची मर्यादा आहे ती फक्त 10 शाळांची निवड ही अट होती. आता न्यायालयाने याचिकाकर्त्याला त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटर परिसरातील शाळेत अर्ज करण्याची मुभा दिलेली आहे. सो आरटी कायद्यानुसार इथे 3 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यात आलेली आहे. आरटी मध्ये असं काही नमूद तर नाहीये किती किलोमीटर असावं, पण पाठीमागच्या वर्षामध्ये 3 किलोमीटर पर्यंत होतं. सो न्यायालयाने पण सांगितलं की 3 किलोमीटर पर्यंत त्यांना द्यायला हवं. आता पुढचा मुद्दा बघा. मी जर तुम्हाला घेऊन जातो, डेट वाढवण्यात आलेली तुम्हाला मी घेऊन जातो डायरेक्ट वेबसाईटला, त्यांच्या वेबसाईटला घेऊन जातो. तुम्हाला मी दाखवतो महत्वाचे मुद्दे की त्यांची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेला तिथे बघायला मिळेल तुम्हाला. बघा, ते मी तुम्हाला आता दाखवलं तेच आहे. मुदत वाढवली आहे, मात्र मात्र 4 नंबरचा जो पॉईंट आहे यामध्ये 1 किलोमीटर ऍज इट इज, त्यात काही बदल करण्यात आलेला नाहीये. त्यात पुढे अजून जर मी गेलो तर पुढे तुम्हाला इथे नोटिफिकेशन तुम्ही जर गेला तर नोटिफिकेशन मध्ये सुद्धा अपडेट असं काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये. हे 13/1/2025 आहे. हे एकच अपडेट 26-27च्या अगेन्स्ट आलेलं आहे, जे की फार दिवसापूर्वी म्हणजे 13 फेब्रुवारीला आलेलं आहे. सो याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाहीये. यात पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 किलोमीटर पर्यंतची रेंज यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि हे बघा, इथे सुद्धा अजून तेच आहे, 1 किलोमीटरच्या रेंज पर्यंतच आहे. यात अजून बदल करण्यात आलेला नाहीये. आणि तुम्ही बघितला, कोर्टाच्या निर्णयानुसार मात्र इथे 3 किलोमीटरच्या रेंज पर्यंत त्यांनी दिलेलं आहे. सो येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळेल. सो अजूनही काही पालकांचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर ते वेट करा. ज्यांनी फॉर्म भरेल त्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे, मिळेल असं मला वाटतं. त्यांनी सुद्धा वेट करा. आणि जेव्हा ती अपडेट येईल तेव्हा तुम्हाला ह्या चॅनलवरती अपडेट देईलच. ते कशा पद्धतीने तुम्हाला अपडेट करायचं, एडिट करायचं ते पण सांगेल तुम्हाला. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचे मी 3 मुद्दे तुम्हाला सांगितले. ते 3 मुद्दे कोणकोणते? तर पहिला मुद्दा यामध्ये बघा हा होता की कोर्टाचा निर्णय झालेला आहे, आलेला आहे. तुम्हाला 3 किलोमीटर पर्यंत रेंज पर्यंत शाळा अवेलेबल होणार आहे. फॉर्म भरण्यास मुदत वाढ मिळाली का? यस, मुदत वाढ मिळाली. 18 मार्च पर्यंत मुदत वाढ आहे. 1 किलोमीटर की 3 किलोमीटरचा 3 किलोमीटर फायनल झालेला आहे. आणि पुन्हा संधी मिळणार का या संदर्भात येत्या काही दिवसातच परिपत्रक येईल. ते आलं की तुम्हाला मी अपडेट देतो. या संदर्भात अजून काही अडचणी असेल तर तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करू शकता, टीमकडनं पण माहिती घेऊ शकता. अदरवाईज
खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण टाकू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.